नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेती शाळा अलक्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुकच्या माध्यमातून हा शुगर केनचा प्लॉट आपण डेव्हलप करत आहोत। ही बियाणे प्लॉट म्हणून आपण याच्याकडे लक्ष देणार आहोत। याची जी न्यूट्रिशन डेफिशियन्सी आहे ती आताच आपण कव्हर केली आहे। यामध्ये जी काही उर्वरित न्यूट्रिशन डेफिशियन्सी आहे ती आता स्प्रे आणि ड्रेंचिंग आपल्याला घ्यायची आहे, त्यामध्ये ते पूर्ण होऊन जाईल। पानाची ग्रोथ आणि मुळांची ग्रोथ यावर आपण लक्ष देणार आहोत। NPK नत्र स्फुरद पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिब्डेनम आणि क्लोरीन याचं न्यूट्रिशन मिक्स असं ह्यूमस म्हणून आपल्याकडे नॅचरल एक ग्रोथ प्रमोटर उपलब्ध आहे। त्याचं आपण ड्रेंचिंग मार्फत या शुगर केनला देणार आहोत। त्यानंतर बायोमिक्स म्हणून एक आहे, त्यामध्ये ॲझोटेबॅक्टर रायझोबियम सुरमोनो ड्रायकोडर्मा PSB आणि KMB उपलब्ध आहे। ते पण आपण याला ड्रेंचिंगच्या माध्यमातून देणार आहोत। सध्या फुटव्यांची संख्या चालू आहे, फुटवा व्यवस्थापन पण आपल्याला करायचं आहे। ही ड्रेंचिंग आणि स्प्रे झाल्यानंतर आपण याचं तण व्यवस्थापन करून घेणार आहोत। आता आपल्याला कुठं यामध्ये शेंडेमरी दिसत आहे। शेंडेमरीमध्ये बारीक आळी आहे। शेंडेमरीचे जे परिणाम आहेत हे वेगवेगळे आहेत। हे पहा, बारीक आसाडी दिसते। जेवढं पान रुंद लांब आणि जाड असेल तेवढं कांड जाड आणि लांब आपलं उपलब्ध होईल आपल्याला। पानाची क्लॅरिटी जी असेल तीच कांड्याची क्लॅरिटी राहील। जी पानावर न्यूट्रिशन डेफिशियन्सी आपल्याला दिसत आहे, किडीचा प्रादुर्भाव काही दिसत आहे, तो क्लिअर करण्यासाठी आपण स्प्रे आणि ड्रेंचिंगचा शेड्यूल आपण यात घेत आहोत। सेवन डे आफ्टर ऊसाची ग्रोथ सध्या छान आहे। 3.5 फूट जवळपास ग्रोथ आहे। फुटव्यांची संख्या चांगली आहे। धन्यवाद मित्रांनो।